सरीसा पाठोपाठी 184ची करा सोडवून रिगाया शरण पांडुरंग उपजल्या पिंडा मरण सांगाते मरते उपजते सवेची ते वा 184ची करा सोडवून हरिगाया शरण पांडुरंग तुका म्हणे माळ गुंतली रहाटी गाडग्याचे फुटे सुटलिया 184ची करा सोडवून हरिगाया शरण पांडुरंगा विठ्ठल राजया पांडुरंग नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंग नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंग प्रथम पांडुरंग स्मरण होय सकळ विद्येचे आदि करून तेची वंदने श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता हृदय आपुले चौफाळुनी अभले वरे वैसव पावले श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता विश्वाचा तो
शिरे सहा शिरेचा हात तया माझे दंडवत प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराची असुता चरणावरी ठेवून माता साष्टांगी आता नमन दंडवत माझे दुसरे वंदू सारजा जी चतुराननाची आत्मजा वाक सिद्धे पाविजे सहजा त्या माझे नमन दंडवत आता वंदू साधू सज्जन रात्रंदिवस हरीचे ध्यान विठ्ठल नाम करीते उच्चारण तया माझे नमन दंडवत आता वंदुदेव ब्राह्मण ज्यांचे ने पुण्य पावन प्रसन्न होती श्रोतेजन तया माझे नमन दंडवत आता वंदू रंगभूमिका कीर्तने उभे असे लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत ऐसे नमन करुनी सकळा ऐसे हरि कथा बोले गो बड्या बोला हरि कथा बोले गो बड्या बोला आपुल्या बाळा अज्ञान म्हणून आपुल्या गीतिया काळाचा सोसावा वळसा लागला सरीसा पाठोपाठी 184ची करा सोडवून रिगाया शरण पांडुरंग अखिल कोट ब्रह्मांड नायक गुणनिदान विश्वाचा चालक मालक ज्यानं ही सृष्टी तयार केली अशा पांडुरंग परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने आपल्या प्रत्येकाच्या पुण्याईनं आपल्या या श्री क्षेत्र खडकी वाकी या ग्रामामध्ये आपण सगळी मंडळी या धर्ममंडपामध्ये ज्या निमित्तानं जमलेलो आहोत प्रत्येकाला जरी औचित्य माहीत असेल परंतु वक्त्याचं एक आद्य कर्तव्य असतं अल्पपरिहारा कार्यक्रमाच्या आधी देणं उचित समजतो गत 1 वर्षाच्या आधी आपला सर्वांचं एक लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय वंदनीय कैलासवासी अर्जुन दादा यांना या मृत्यूलोकाचा अखेरचा श्वास घ्यावा लागला। मृत्यूलोकाचा एक नियम आहे, मृत्यूलोकामध्ये आल्याच्या नंतर जावं लागतं गड्या। गेलेल्या आत्म्याला जो काही प्रवास असतो त्या प्रवासाची जी काही गावं असतात प्रत्येक गावाला थांबत 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 आणि अंती एक दिवशी परत त्याला जन्म हा घ्यावाच लागतो, चुकत नाही।
मरण जसं चुकत नाही तसा जन्म चुकत नाही. ज्याच्या त्याच्या प्रत्येकाच्या पापापुण्यानं प्रत्येकाला जन्म हा मिळत असतो. म्हणून या सृष्टीच्या नियमाला अनुसरून अर्जुनदादा हे या मृत्यूलोकाचा निरोप घेऊन शरीर इथं टाकून आणि त्यांचा आत्मा हा ज्या कोण्या गावाला गेला असेल त्या गावाहून आज परत एका नव्या कुडीमध्ये जन्म घेणार आहे आणि पुन्हा जन्माला येणार आहे. हा पुनर्जन्माचा दिवस मानला जातो. या दिवसाचं औचित्य साधून या लावरे कुटुंबानं, त्यांच्या कुटुंबियांना, आप्त गुणी सगळ्या या मंडळीनं शास्त्रानं सांगितलेल्या नियमाप्रमाणे जो विधी करावा लागतो त्यातला पहिला विधी पिंडदान नावाचा तो झाला गेला. पिंडदान झाल्याच्या नंतर पिंडदानानं या लोकांना मुक्ती मिळेल, मोक्ष मिळेल, तृप्त होतील. अतृप्त असणारे आत्मे जेवून जातील आणि त्यांचं जेवण झालं की ती आत्मे आपली भूक भागली म्हणून आशीर्वाद देतील गड्या. या उद्देशानं पिंडदान केलं. पिंडदानानं या लोकांना मुक्ती मोक्ष मिळाला हे नक्की आहे. पण जर ह्या लोकांचे काय आपल्याला दोष लागले असतील मग ह्या दोषामधून मुक्तीचा कशानं होईल. म्हटले यानं पिंडदानानं त्यांना मोक्ष मिळेल, आपलं काय गड्या. मग आपल्यासाठी आपल्याला ह्या दोषामधून मुक्त होण्यासाठी जो विधी करावा लागतो त्याचं नाव आहे ज्ञानदान. म्हणून करावं लागतं कीर्तन. इथं दोष जातात, दोष जळतात. म्हणून जळती दोषाचे डोंगर, शुद्ध होती नारी नर, गाती हे गाती ऐकती सादर एक पवित्र हरिकथा. हे स्पष्ट लेखी पुरावा आहे आणि लेखी प्रमाण आहे आपल्यासाठी. म्हणून हे 2 नंबरचं कर्म आहे. इथं एक कथा करावी लागते ज्यानं आपले दोष जाळतात. यांच्या पश्चात असणारे आपण सगळे. तीच थोडा वेळ यांना का मी जाऊ तिकडं नाही, कोणीतरी यांना थोडंसं आजूबाजूला म्हणजे लक्ष तुमचं विचलित होत नसतं. बसू द्या. मग तिसरा विधी केला जातो. या दोषामधून मुक्त आपण होतो. या मृत्यूलोकामधून ह्या आत्म्यांना आपण 2 घास खाऊ घातलो. ह्या एक विधी झाला. दुसरा दोषातून जळण्याकरता बाबा 2 नंबरचा विधी चालू आहे. आणि 3 नंबरचा विधी कीर्तनाच्या शेवटी मला स्वामीची आठवण करून द्या, मी तो विधी सांगतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल अशा असणाऱ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळे एकत्र आलो. कीर्तनाचं औचित्य आपल्याला कळालं. ज्यांना माहीत होतं त्यांना होतं. असो, सेवेसाठी निवडलेला जो अभंग आहे तुकोबराय यावत सृष्टीतील प्रत्येक जीवाला सांगतात. असं काय नाही फक्त माणसासाठी आहे, प्रत्येक जीवाला सांगतात. तुकोबराय म्हणतात ऐका 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 लय गोड आहे. म्हटले काय, काळोबा नावाचा जो कोणी आहे ना प्रत्येकावर टपून बसलाय गड्या. एक ना एक दिवस याला नेणार आहे. कोणाला त्यानं सोडलं नाही, आजवर कोणी उरत नाही. प्रत्येकाच्या मागं तो लागलेला आहे, तो सापडवतो आहे आणि प्रत्येकाला एक ठिकाणी गाठणार गड्या. आणि गाठलं की याला नेणार, थांबता येत नाही. म्हणून या काळाचा वळसा आतापर्यंत आपण किती वेळा आला असेल गड्या, किती वेळा गेला असेल मोजता येणार नाही. म्हणून तुकोबरायांना आलेला अनुभव एका लेखणी घेतली आणि लिहायला सुरुवात केली आणि त्या क्षणाचा उल्लेख तुकोबरायाने इथं केलेला आहे. तुकोबराय पाहत होते, गावाकडं पाहिलं, अरे इतकी माणसं जन्माला आले गड्या, माझ्या डोळ्यासमोर आलेत. संतांना जो जो अनुभव आला का त्यांनी लिहून ठेवायचा असतो. म्हणून तुकोबरायाने लेखणी घेतली. तुकोबरायाने सहज विचार केला, या देवगावात किती लोक आले हो या आधी, एवढे माणसं आले, एवढे माणसं गेले, येणारच आहे जाणारच आहे, हा कोणाला गड्या सोडत नाही. म्हणून तुकोबरायाने लिहायला घेतलं. तुकोबराय लिहित आहेत. आता गोड सांगतायत ऐका. किती या काळाचा सोसावा वळसा, लागला सरीसा पाठोपाठी. काही मंडळी म्हटले तुकोबराय अहो हा पाठीमागं लागला खरं आहे, मग यातून सुटण्यासाठीचा काही उपाय असेल का नाही. म्हटले आहे ना, जितके आजार आहे तितके विलाज आहे. प्रत्येक आजाराला इलाज आहे, याला इलाज आहे ना. म्हटले काय, याला पर्याय नाही असं कोण म्हणतंय तुम्हाला. मरण जरी अटळ असेल पण मृत्यूवर विजय मिळवता येतो ना, काळाच्या माथ्यावर पाय देता येतो ना, तो चुकावता येतो. मग काय करावं लागेल. म्हटले थांबा ना मी सांगतो. 184ची करा सोडवून. दुसरं चरण फार गोड सांगतात तुकोबराय. यातून जर सुटका करायची असेल ना तुम्हाला, परत यायचं नाही, परत जायचं नाही, यातून मोकळच जर व्हायचं असेल ना तर एक पर्याय. म्हटले काय, त्या गुणनिधान अखिलकोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्म्याचं चरण धरा गड्या. म्हटले त्यानं काय होईल, 84ची फेरी चुकेल ना.
184ची करा सोडवून रिघा या शरण पांडुरंगा. नावही सांगितलं त्याचं, त्याला भेटा. बरोबर, पण ऐका, तो तुमची सगळी ही चुकवण करेल, पण ज्या दिवशी तुमचा जन्म झाला न गड्या, त्या दिवशी तुमचा मरण हा अंतिम हा श्वास तुमचा लिहून ठेवला आहे. जसं महाराज एक औषध बनलं जातं, ही बाटली बनली, हे जगण्याचं औषध आहे, ही दवा बनली. ज्या दिवशी ही दवा बनली त्या दिवसाची तारीख त्याच्यावर टाकली गेली आणि इंग्रजीमध्ये खाली एक एक्सपायर डेट नावानं लिहिलं गेलंय. म्हणजे ही कधी संपणार आहे दवा याची तारीख लिहिली दिली. तुकोबाराय सांगतात, ऐका, तुम्ही चुकवायला जाल त्याच्याकडं, पण ऐका, तुमची कर्मरेषा अशी सांगते, ज्या दिवशी तुमचा जन्म झाला, उपजल्या पिंडा मरण सांगाते, मरते उपजते सवेची ते. तिसरं चरण अति गोड सांगतात तुकोबाराय. जन्माले बाळ स्वामीजी जन्माला ज्या वेळेला बाळ आलं त्यावेळेला त्याची काळ वाट पाहत असतो. स्वामीजीने गोड प्रमाण दिलं. तुकोबाराय हेच सांगत होते तिसऱ्या चरणामध्ये. तुकोबाराय म्हणतात, उपजल्या पिंडा मरण सांगाते, मरते उपजते, मरणार आहे आणि जन्म घेणार आहे सवेची ते. कशाप्रमाणे? त्या वेळेच्या नियमानुसार तुकोबारायानं जे दृश्य पाहिलं, तर त्या वेळेला मोटारी नव्हत्या. विनेकरी बाबा, तुम्ही त्या जुन्याच काळातली माणसं आहात. मोटारी नव्हत्या, मोटारीच्या आधी मशीन होतं, त्या मशीनच्याही आधी मोठा होत्या आणि मोठाच्या सोबतीला राट असायचा. आम्ही नाही पाहिलेला, आम्ही अभंगात वाचलेला आहे. तुम्ही पाहिलेला आहे. त्या रहाटाला एक पट्टा असायचा, त्याला गाडगे लावलेली असायची. एक गाडगं जेव्हा पाण्यात जायचं तेव्हा एक गाडगं वरती येऊन रिकामं होत होतं, त्यातून पाणी वर येत होतं. अशी गाडग्याची माळ असायची. आणि एकदा ते माळीला गाडगं लावलं तर त्या गाडग्याची सुट्टीच नाही. ज्याही कोणा यायचं त्यानं ते ओढायचं, पाणी सांडायचं, याचं काम चालूच आहे. पहिला गेला, दुसरा आला, राम्या गेला, श्याम्या आला, श्याम्या गेला, नाम्या, अहो ही चालूच होतं, याचं बंदच नाही. मग याची सुट्टी कधी? तुकोबारायानं गोड दृष्टांत दिला गड्या शेवटच्या चरणात. तुकोबाराय म्हणतात, जसं ह्या गाडग्याचं घडतंय का, याची सुट्टीच नाही बुवा, पण एक दिवस याची सुट्टी आहे. म्हटले कधी? एकदाच हे गाडगं फुटलं की याची सुट्टी यातून झालीच गड्या. अहो आपलं तसंच आहे. म्हटले काय आहे जीवनात? नाही, याची गाडग्याची जशी सुट्टी. तुका म्हणे, माळ गुंतली रहाटे, गाडग्याची सुट्टी फुटली या. 184ची तशी तुमची जर सुट्टी करायची असेल, करा सोडवण त्याच्याप्रमाणे. काय करा? त्या पांडुरंगाला शरण जा. असा अभंगाचा गोड असा आशय आपण सेवेला सुरुवात करू. विठ्ठल कीर्तन म्हटलं, कीर्तनाची एक परंपरा आहे. कीर्तन हे एकट्यानं करता येत नाही. प्रवचन असतं ते एकट्यानं बोललं असतं. कीर्तन म्हटलं, कीर्तनाची धडधड, कीर्तनाची फडफड, कीर्तनाचा आत्मा, कीर्तनाचा प्राण जर कोण असेल तर मृदंग आहे. म्हणून संतांनी याला प्रमाण दिले, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष आणि मग सेवू ब्रह्मरस. आणि हा ब्रह्मरस आनंदानं जर असा सेवन करायचं असेल तर मृदंग हा साथीला पहिले लागत असतो. म्हणून असे मृदंगाचे महामेरू आपल्या महाराष्ट्राचं वैभव आदरणीय वंदनीय राहुलजी महाराजांचा गोड हात आहे. आणि असे मृदंग सेवक राहुल महाराज आपल्याला आज उपलब्ध आहेत. विनेकरी बाबा, आमच्या आदिशक्ती महिला मंडळ, तत्पद्धतीनं योगीराज गंगागिरी महाराज यांच्या सानिध्यामध्ये वास करणारी ही सगळी संत मंडळी, ग्रामस्थ मंडळी, माझ्याबरोबर आलेले आदरणीय गानकोकिळा महाराष्ट्ररत्न, ज्यांच्या आणि माझ्या अनेक क्लिपा तुम्ही यूट्यूबला बघितलेल्या असतील, असे गानरत्न आदरणीय आमचे इंगळे बाबा आज आपल्याला उपलब्ध झालेले आहेत. इंगळे बाबा तत्पद्धतीनं माझे गुरुतुल्य, पितृतुल्य, भातृतुल्य,
जेही सर्वस्व माझं आहे असे आमचे स्वामीजी. स्वामीजींसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. फक्त एकच विनंती आहे, स्वामीजी आपण आसनावर बसावं गड्यात, तुम्ही उभं आम्ही कीर्तनं करावं. इतपत मोठे अजून आम्ही झालो आणि आमची इच्छा आहे नाही मोठं व्हायची, असं स्वामीजी आहेत. तत्पद्धतीनं ज्यांच्या गायनाला महाराष्ट्रानं दाद द्यावी, गाय केलं की गायनानंतर जी दाद मिळते त्या दादेचे एक प्रामाणिक आपल्या भागाचं वैभव आदरणीय विशाल महाराज, विराज महाराजांचं आज आपल्याकडं गायनासाठीचं गोड असं आपल्याला लाभलेलं आहे. तत्पद्धतीनं आमचे हार्मोनियम बाबा असतील, ग्रामस्थ मंडळी, ज्यांचं 1-2 तासामध्ये वर्णन होणारच नाही. का माहिती आहे का बाबा, महाराष्ट्राच्या बाहेरही आम्ही फिरलो, पण इंगळे बाबा कोणीही कीर्तनकार आल्याच्या नंतर कामधंदा सोडून आणि तरुण मंडळीनं कीर्तनकाराच्या बरोबर धर्ममंडपात येऊन बसणारं गाव मी आज पाहिलं माझ्याकडे. बाबा टाईम नाही या वर्गाला, हा वर्ग असा आहे. तुमचा माझा संपला, आपलं काय राहिलेलं नाही. असंही घरी कोंबड्या उसकण्यापेक्षा, रानात खेळ जाऊन बसण्यापेक्षा मंदिरात आलेलं कितीकच चांगलं. म्हणून आम्ही वैतागून आलेलो आहेत बुवा, इकडं आम्ही वैतागून आलेलो आहेत. हल्ली दशक्रिया श्राद्ध ह्या विधीला तरुण मंडळी नसते, पण तुमच्या चरणाविंदावर कोटी कोटी वंदन गड्या. पुनश्च एक वार माझ्याबरोबर आलेले आदरणीय आमचे शिवाजी अण्णा निंबाळकर, ज्यांची ओळख अशी आहे की प्रहार संघटनेमध्ये प्रहारची बुलंद तोप नाशिक जिल्हा अध्यक्ष आदरणीय गणेश भाऊ निंबाळकर यांचे मोठे बंधू आहेत. ते त्यांचीच ओळख ह्या गावाची खरी माझी. त्यांनी इकडे कसा संबंध आहे मला माहीत नाही, पण आता अण्णांच्या कोणत्या कोपऱ्यात ओळखी नाही बा. आणि 6 महिन्यापूर्वी अण्णाचा मला फोन आला, आम्ही राहायला शेजारी आहे. अण्णांचं गाव आणि आम्ही एकाच गावचे, तसे दैवत दिग्वत जोड गाव आहेत. अण्णांनी मला फोन केलेला, म्हटलं खडके वाक्याला आपल्याला कीर्तनाची तारीख आहे आणि तिथं जमतं आहे का? म्हटलं का नाही जमणार, म्हटलं त्यांचे आमचे चांगले संबंध आहे, आपल्याला जायचं आहे. म्हणून अण्णांनी फोन केला आणि अण्णांच्या निमित्तानं तुमची माझी भेट झाली. तत्पद्धतीनं आपल्यापुढे जो कॅमेरा लावलेला आहे, तुम्ही सगळ्यांनी अनेक दिग्गज कीर्तनकारांची कीर्तनं ह्या चॅनलला ऐकलेली आहेत. आमचे आदरणीय राहुल सर हेही इथं उपस्थित आहेत. आपल्या ह्या चॅनलला बसल्या बसल्या छंद पंढरीचा अशा नावानं तुम्ही यूट्यूबला सर्च करा, त्यानंतर तुम्हाला दिसणार आहे. उद्यापासून आपलं कीर्तन आपणच पाहणार आहोत. तुमचे आमचे चेहरे ते आपल्याला दाखवतील की तुम्ही कीर्तनात कसे बसले होते, तुम्ही कीर्तनात काय करत होते. म्हणजे आपल्यालाच आपण पाहायचं आहे, म्हणून सरांनी कॅमेरा पुढं लावलेला आहेत. आपण छंद पंढरीच्या नावानं बसल्या बसल्या, आता मोबाईल असा कोणाचा तरी कॉल येईलच, तुम्हाला कॉल आल्यावर तुम्ही मोबाईल काढात. आणि मी बरेचसे प्रोटोकॉल कीर्तनामधले बंद केलेत बुवा, म्हणजे कॅमेरा पुढं आहे म्हणून सांगतो. माणसं बसते तर बसू द्या बाबा, बसवत नाही. हल्ली काय झालं आहे, प्रत्येकाच्या शरीराची तितकी काय साथ मिळत नाही आहे तुम्हाला आणि मला, तितका वेळ नाही बसता येत. मग आमच्या कीर्तनकारानं काय केलं, नीट बसा, बसू द्या ना, वाजवा टाळ्या, बसू द्या ना. एकतर श्राद्धाला दशक्रियाला येणारी माणसं ही कीर्तनाला आलेली नसतात. हा पहिला भाग. हे आले तुम्हाला भेटायला, वेळात वेळ काढून बिचारे 4-4, 6-6 वर्षांना दादा एकमेकाला भेटतायत. बोलू द्यावा, बसू द्यावा, त्याला येईल बसा खाली, बसू द्या ना, बसू द्या. बसले तासभर, त्यांना काय तुम्हाला बोलायचं ते बोलावं. आणि जिथं थांबायला पाहिजे तिथं दादा आपण आज सुरुवात करतो आहोत. आजची सुरुवात लई गोड आहे आपली, कारण 12ला कीर्तन संपले पाहिजे. आज आपण 12ला रामकृष्ण हरी केलं, लईच गोड आहे. असं एक अर्धा तास तुमच्या पुढं तुमचा माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवणारे सिस्टीमच्या नावच नाही टाकलं तुम्ही, बिना नावाची सिस्टीम रवी भाऊ चौधरी. काय गोड आहे, नाही तर कोण्या सिस्टीमवाल्याचं माझं जमत नसतं बरं का. आता लोक लय भानगडी केल्यात, मी त्याचं मर्क आहे, पण लय आघाव आहे प्राणी. मी सिस्टीमवाल्याला द्या गेन द्या बीएस, याला वाढवा, इथं आल्यावर काही सांगावं लागलं नाही. किती गोड आहे, सांगावं लागलं काय, काही सांगायची गरज नाही. असे थोडे माणसं भेटतात गड्या, नाही तर सिस्टीम आता काय बोलू नये. विठ्ठल गोड वातावरणामध्ये तुम्ही माता माऊल्या श्रेष्ठ ज्येष्ठ मंडळी सगळ्यांच्या समवेत कीर्तनासाठी सेवेसाठी निवडलेला अभंग तुम्हाला गाऊन दाखवला. अभंगाचा अर्थ संपला. आणि कीर्तन म्हणजे नेमकं काय असतं, कीर्तन म्हणजे एवढंच असतं. कीर्तनकारण यायचं, रूपाचा अभंग घ्यायचा,
एक अभंग कीर्तनासाठी घ्यायचा, यांनी चाल म्हणायची, कीर्तनकारानं त्याचा अर्थ. बाबा तुमचं काय मत हो? मग कीर्तन म्हणजे दुसरं काय असतं? आता एरवी गप्पा आणण्यापेक्षा बाबा झालं की नाही कीर्तन करायचं, शेवट घ्यायचं भजन. विठ्ठल किती या काळाचा सोसावा उळसा, लागला सरीसा पाठोपाठी, 184ची करा सोडवण, रेघा या शरण पांडुरंगा. तुकोबर आहे. ज्या अर्थी या काळाचा वळसा चुकावता येतो असं सांगतात, मग कुणी असा प्रश्न करेल, काळाचा वळसा चुकावण्याची रीत जर तुकोबारायांना माहीत आहे किंवा तुकोबाराय सांगतायत, तर तुकोबारायाचा या काळाचा संबंध काय, किंवा काळाची तुकोबारायाची ओळख काय? मृदंगाचार्य महाराज, जर तुम्हाला मी विचारलं मरण तुम्ही पाहिलंय का, तुम्ही काय उत्तर द्याल? मी दुसऱ्याचं पाहिलं गड्या, माझं नाही. काय उत्तर येईल दादा तुमचं? माझं हीच येईल ना. मरण पाहिलंय का तुम्ही? तुम्ही म्हणाल हां मरण पाहिलंय, पण माझं नाही. दुसऱ्याला खांद्यावर घेऊन जात असताना मुरमुऱ्या मारण्याचं काम माझ्याकडे होतं, मी पाहिलंय. पेटवण्याचं काम माझ्याकडे होतं, मी पाहिलंय. सगळं गाव घरी निघून गेल्याच्या नंतर आपण ढोसे मारू मारू त्याला जाळत होतो, मी पाहिलंय. पण माझं मरण मी पाहिलं नाही. तुकोबाराय म्हटले, हे सगळं मी भोगलंय. आपुले मरण पाहिले म्या डोळा, आपुले मरण पाहिले रंगावतील याला नऊलांदा हालत चालू करावं लागतं. आता आपण फक्त प्रमाण घ्यायचे आज, बाकी काय नाही. तुकोबाराय म्हणतात, मरण मी माझ्या डोळ्यानं पाहिलंय, मरण मी मेलोय. मला माहित आहे कसं असतं. तुम्हाला जर मला जर विचारलं कोणा, आजीबाई आजी आपल्याला जर विचारलं, आजी मरण पाहिलंय का? मेल्या मरणाचं नको नाव काढू, अजून कोरोनाचे डाग अंगावरचे गेलेले नाही. आता गेला ना, पाहिलं ना आपण, किती गोड आहे मरण. आम्ही भोगलं, तुम्ही भोगलं, म्हणजे तुम्हाला नसन झालं, मला नसन झालं, पण खिडकीतून पोळ्या फेकणाऱ्या बाया आपणच पाहिल्या. बाबा पाहिलं का तुम्ही हे दृश्य? नाही पाहिलं? मी सांगतो ना, ऐका ना. एवढ्या लांब दांडीचं वगराळं बनवलं आमच्या माऊलीनं, आणि लांबून पदर लावून वाढायची नवऱ्याला. घ्या डिस्टन्स ठेवा, लांब राहा, हात दोन मध्ये या. मरणच आहे ना ते, यापेक्षा कोणतं मरण चांगलं आहे बाबा? हे ताटीवर जाणारं मरण पाहिले ना, घरात कुंडू कुंडू मारलं आपल्याला, असे होऊन गेले लाकडासारखे. तुम्ही म्हणाल मी दमलो, कोरोनानंच झालं हे सगळ्याचं पिंजरा. लय अवघड आहे बुवा. आत्ता मरण पाहिले. तुकोबाराय म्हणते हे मरण नाही, सोहळ्याचं मरण सांगतो मी तुम्हाला. ज्ञानोबरायांनी शिरीत त्याचं वर्णन केलंय बघा. इथं 2 सोहळे प्रामुख्यानं होतात. पहिला जन्माचा, पहिला सोहळा आहे जन्माचा. जन्माला एकदा आलं की आनंदोत्सव साजरा केला जातो. महिला मंडळाचा नाही बरं का, इकडचा वर्गाचा नाही, इकडचा. तुम्हाला कधीच मान नाही, काय माहीत नाही बुवा मला, पण सांगतो मी. ते किती दिवस असणार आहे आम्हाला ठाव आहे, कॅमेरा पुढं बोलू नये, हे नादाला लावायचंय, नको रडू, घे पप्याक चॉकलेट म्हणायचं, दुसरं काय. विठ्ठल या जन्माला आले ना, तुमचा सोहळा नाही झालेला. पप्याच्या बापाला जर विचारलं काय झालं, फिंदरीत झाली. केलाय कोणा आनंद? थोडा असन बुवा, नाहीतर नाही. पोरगा जर झाला ना, पेढे पैसे आपल्या का नाही ना, राम भाऊकून घेईन, श्याम भाऊकून घेईन, आजकून बोचकून किलो 2 किलो पेढे वाटेन बुवा, दवाखान्यातच. पोट्या झाला. लय पोराची लय आनंद आहे. बारसं चांगलं, त्याचं सगळंच चांगलं, त्याची मिरवणूक चांगली, त्याला लता कपडा चांगला. आणि हिला हिची आहे ना म्हणायचं. ही इकडं बसलेली जमात आहे ना आपलीच. यांना किती दुःख आहे बघा ना जन्मापासूनच. ही जन्माला आल्यापासून नाहीच बुवा, थोडी टणक झाली ना, बाबे भांडे ग चांगली भेटली तर बरं ना, जिट्या धरू आपटीन. घरातच तर आपल्याच घरातलं नाही. थोडी मोठी झाली, पांघुरण नीट घाल, पोट्टे गाव हसन, तुला नाही आम्हाला.
तो बापाला तर काही कळ नाही कशी म्हणजे असंच असतं घरात नाही. ही थोडी मोठी झाली ना एकदा इकडे दिली ना इकडे दिल्यावर काय चांगलं आहे. तुम्ही नाही ऐकलेलं आणि विचारा किती यायला हे बघा टाळ घेऊन उभे आहेत. माहिती आहे तुझ्या आईनं शिकवलंच नसन धडं ती का वळणाची आहे का हे ऐकायला भेटतं. आपल्याला नाही आपलं लई चांगलं आहे पण त्यांच्याशिवाय कुठंच मान नाही आणि त्यांच्याशिवाय काहीच धकत नाही बुवा. आता दिवाळी गेली ना मग आपण काय म्हणायला पाहिजे होतं. आपल्या मोठ्या भावाला आपण सांगायला पाहिजे होतं हे दादा जाय बरं 2 नाडे घेऊन ये एक तू एक कमराला बांध एक माझ्या कमराला बांध देतो. काय करायचं ते बीबी येईन ना तर नाही येईन जाऊ दे ना दादा काय मत तुमचं म्हणायला पाहिजे. आता रक्षाबंधन केलं तेव्हा आपण म्हणायला पाहिजे भाऊ बांध गड्या तुझ्या हाताला एक बांध दोरखंड माझ्या हाताला बांध करून टाकू आपल्या. आपण काय म्हणलं तिचं पण ती बिगार शोभास नाही गड्या हो यांच्या बिगार शोभास नाही. ही जनता वाढवायला कारणीभूत. आता मी नवरा केला तर किती पोरं देईन. लईच मोकळं गेलो जाऊ द्या ही शास्त्र अध्याय सगळे बाजूला राहू द्या बाबा वाढन काही हे कसं वाढायचं. यांच्या बिगर जर मजाच नाही मग यांचीच उणीव आहे यांचेच लाड नाही केले पाहिजे. आनंद वाटला मला महिला मंडळ टाळ घेऊन उभं राहतंय गाव किती सुंदर. नाही तर नाही हो यांना मानच नाही ठेवलेला कुठे त्यांना हा बसा बाजूला हो बाजूला अरे हा बाजूला नाही त्यांना पुढं घ्या आणि नका लई जरा कोण म्हणत असेल असं ना त्याला पटकन सांगायचं बरं का बुवा. त्याला सांगायचं ए वच करू नको मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी येते असा भेद पाय तिंचा त्या ते एवढं सोपं नाही. असं मरण मी सांगत होतो मरण हे मरण आहे. ज्ञानेश्वरीत मरण सांगितलंय ते सांगतोय मी. 2 सोहळे सांगितले एक मृत्यूचा आणि एक जन्माचा. देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणून धनंजया ज्या परी एक जन्माचा सोहळा आहे एक मरणाचा सोहळा आहे. तुकोबर आहे म्हणतात तो मरणाचा सोहळा आम्ही भोगला. आपुले मरण पाहिले म्या डोळा. अरे याला मी पाहिलंय आणि आम्ही सावध झालो ना कीर्तनाला आलो ना आम्हाला कळालं. कीर्तनाला सावध होऊन तुकोबराय आलेत. सावध झालो हरीच्या आलो जागरणा. कशासाठी आलोय आम्हाला ह्या काळावर विजय मिळवायचा होता आणि एक दिवस असा आला हे पुण्य वाढत गेलो आणि काळोबा न्यायला ज्या वेळेला आला ना त्याच्या माथ्यावर आम्ही पाय दिलाय. जगत पाहिलंय त्याच्या माथ्यावर पाय देऊन आम्ही ज्या वेळेला उभं राहिलो त्या वेळेला कळालं याच्या विजय मिळवण्याची ताकद ही कशात आहे. म्हणून तुकोबराय एवढं धाडसानं सांगतायत विठ्ठल काळ बाजूला करण्याची ताकद ही माणसातच आहे गड्या. तुकोबराय बुजून का सांगत होते पण लोकांना त्या काळच्या लोकात ऐकायची क्षमता नव्हती. ऐकायचे नाही ते कोण्याच संतांचं त्यांनी ऐकलेलं नाही. आतापर्यंत जेवढे काय अष्टादश संत होऊन गेले प्रत्येक संतांनी देवाची ओळख आणि आपण काय करावं हे सांगत असताना शरीर खर्ची पाडलं. नादबाबांना तर लय गोड प्रमाण वापरले गड्या. वाजतसे कोणी
असं कीर्तन चालल्यावर गड्यावर 2 काय 3ही वाजले तर मला काय फरक पडायचा आहे, नुसतं बोलायचंच आहे ना. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. लई गोड आहे ना बाबा. कीर्तनामध्ये दुसरं काय नव्हतं. कीर्तनात रंग कशानं भरतो? याच नादानं तो अखिल कोट विश्वाचा नालक नाचला होता. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ध्यान दिपलावू लगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ध्यान दिपलावू, ध्यान दिपलावू लगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ध्यान दिपलावू लगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ध्यान दिपलावू, ध्यान दिपलावू लगी, नाचू कीर्तनाचे झालं. आता आपले बाबा रंगात आलते तुम्ही संध्याकाळी ठेवी द्या कीर्तन. नाही तर आता संपून टाकू आपण, जेवण करू. तुमचं काय मत आहे? विठ्ठल विठ्ठल. असा कीर्तनात रंग ज्या वेळेला पंढरपुरात भरला ना बुवा, असेच टाळकरी असतील, असेच वादक असतील, असेच गायक असतील. आणि ज्ञानोबराय तिथे गेले अजून अधिक. हे तर होतेच होते. आळंदीहून ज्ञानोबराय गेले. पंढरपूरच्या मालकानं, त्या जगत नायकानं, त्या विश्वाच्या चालकानं पाहिलं आणि त्यानं पाहिलं वाळवंटामध्ये कीर्तन चाललं. काय रंग भरला म्हणले. सगळे टाळकरी नाचू लागले. असा रंग गोड आहे. त्यानंही आईचा निरोप घेतला. आई येतो म्हटले. थांबा तुम्ही इथं, मी येतो जाऊन काय चाललंय वाळवंटात. जगातलं पहिलं कीर्तन. विश्वात त्याआधी कीर्तन झालेलं कदाचित नाही. यानं मालकानं पाहिलं आणि पाहिल्यावर गेला. तिथं जनाबाई होत्या, म्हणजे या महिला मंडळ आजच्या नाही कीर्तनातल्या, त्याही वेळेला होत्या. त्या जनाबाई ज्ञानोबरायला पाहिलं. ज्ञानोबराय म्हणले, ओ ज्ञानोबराय बरे झाले आले. म्हटले काय? म्हणा एक चाल म्हणा. ज्ञानोबरायला एक प्रमाण म्हणायला सांगितलं. जगाचा मालक थै 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 नाचू लागला. कबीरजी जवळच बसलेले होते कीर्तन ऐकायला. कबीरजीनं पाहिलं. कबीरजी कीर्तनात रंग झालेले अण्णा. आणि कबीरजीनं पाहिलं, ए देवा, ए पांडुरंगा, अरे जैनाचा देव झाला ना तू, अख्खा मोकळा झाला ना म्हणले. त्यांनी पाहिलं तर याच्या कमरेला काहीच राहिलेलं नव्हतं. मग हा मोकळा झालेला होता. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, सावध होय देवा ऐसे बोले कबीरा. नामदेव कीर्तन घरी पुढे देवनाथ पांडुरंगा, नामदेव कीर्तन घरी पुढे गोड असतं ते कीर्तनाचं. असं कीर्तनाचा महिमा गोड आहे, आगाध आहे. तुकोबराय सांगत होती, ऐका ना, हा वळसा जर तुम्हाला चुकवायचा असेल ना तर एकच आहे. म्हटले काय? त्या जगत नायक पांडुरंग परमात्म्याचं महाराजांनी गोडस्वामीजींनी प्रमाण दिलं. हा, त्या हातानं टाळीन मुखानं नामचिंतन करा. यानं काय होतं? म्हटले जिथं नामचिंतन आहे, जिथं टाळी आहे, जिथं कीर्तनाचा घोष आहे, जिथं भक्त गातात, तिथं नारदा मी उभा असतो. ताकद नाही ते माझे भक्त गाती देते, नारदा मी उभा देते, नारदा मी उभा देते, नारदा मी उभा देते, नारदा मी उभा असं माझे भक्त जिथं गातात तिथं नारदा मी उभा असतो. त्या काळाची काय टाप आहे इथं यायची, तो येत नसतो मी असल्यावर. म्हणून स्वामीजींनी सुद्धा गोड प्रमाण दिलं. अरे जिथं कीर्तन आहे नका जाऊ तया गावा,
नामधारकाच्या शिवा आणि सुदर्शन गावा घरटे फिरे भोवती. मी सुदर्शन चक्र घेऊन तिथं उभा असतो म्हणून तिथं काळ येत नाही हे भगवंतानं सांगितलेलं. तुकोबाराय आपल्याला सांगतायत. तुकोबाराय म्हणतात काळावर विजय जर मिळवायचा असेल आणि यातून सोडवणूक जर करायची असेल दुसरं तिसरं कोणीच नाही. बघा आता समजा मी मेलो, मरत नाही लगी, पण समजा मेलो, आज मरणार तर आहेच कधी ना कधी, जात राहत तर कोणच नाही. समजा मी मेलो, माझ्या घरचे सगळे असे बाजूने बसले, आता हे घरचेच लोक आहेत सगळे, कोण पायताला कोण उशाला. ते आमचे बाबा त्याने लगेच मांडी लावली अशी उसं दिलं, बरोबर का नाही. महिला मंडळ आल्या, बाया चांगला वातावर लगेच 2-4 बाया असं तोंडावर पदर आताच कीर्तन करीत वाताना असंच रडतं की इकडे लय गागा त्यात नाही. ते अंत्यविधीला गेलं का आपल्याला काय माहित, पण ते पाहायला मिळत आहे ना. डोळ्याला पाणी बिणी काय नसतं, काय नाही नुसतं गागायचं असतं. मी काळ सांग आता समजा सगळी कोण बसल्या वय बाकीच्या आहे ना लगे ते खाल्ले 2-4 तयारच राहतात. प्रत्येक गावात येते त्याने लगे टोकरं सुताड्या लगे बांधलं, तिळं बाजरीची पेंडी सरमाट टाकलं, लगेच चेतिवलं, तिकडे गाडगं ठुलं, भात शिजला, घेतलं एकानं मडकं, पटकन मडकं घेतलं. सिस्टीमवाल्यानं मडकं घेऊन सिस्टीमवाला पुढं चालले, आमचे चॅनलवाले दादा त्यांच्या मागं आहे, मी आपला मुर्द्यासारखा वर पडलेला आहे, बरोबर का नाही. आता मला लई काळवाळा बा, नाही शिवाजींना मला जीवाचा घड्या लई सांभाळीत आहे, लई जीव लावित आहे बा. आपल्याला किती वेळ होय हे तिथं येणार, आमचे स्वामीजी येणार, आमचे इंगडे बाबा येणार, ही सगळी मंडळी सगळे येणार. मी जळतोय या अशी मागं हात टांगणार. होऊ नये अशी घटना आपल्या गावामध्ये घडली. श्याम महाराज कीर्तन चांगलं करत होते, पण काळाचा घाला कोणाला चुकला नाही. त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो ईश्वर चरणी प्रार्थना करतो. गाईचे दूध काढायचे, चला घरी. कोण येईल मा बरोबर, कोण येईल, कोण येईल स्वामीजी, कोण येईल, कोण येत नाही. तुकोबारायला चांगलं ठाव होतं. तुकोबाराय म्हणले आतापर्यंत कोणी आलं नाही, कोणाच्या बरोबर कोणी गेलं नाही, इथून पुढं जाणार नाही. यातून सोडवणूक जर करायची असेल तर एकच आहे. म्हटले कोण, एक चक्र पाणी वाचून आतापर्यंत सोडवत नाही. तुम्ही लय चित्र पाहिलेत माझ्यापेक्षा, मी आता पाहिलेत. तुम्ही इतके चित्र पाहिलेले, मोठ्यांची उदाहरणं तुमच्या डोळ्यापुढे आहेत. किती माणसं मेलेत बाबा या गावातले, 16 गावातले मरुदे किती मेलेत, आपल्या घरातले किती गेले, गणितच नाही ना. आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला, देखत ना जाऊ द्या. आता नंबर कोणाचा आहे हे कळलं का आपल्याला? नंबर कोणाचा आहे आता नाही म्हणायचं नसतं, फक्त नंबर आपलाच आहे बा. तुकोबाराय सांगतायत ना, तुकोबाराय ऐका, नंबर तुमचाच आहे. काळाचा वळसा तुमच्यावर आलाच आहे, फक्त फरक इतका आहे. कितका का तुम्हाला माहीत नाही. हां बाकी काही फरक नाही, एवढाच आहे. ऊन कमी म्हणून कोणाच्या गावऱ्या जरा उलट्या पालट्या केल्या, अजून गाडीत भरायच्या बाकी आहे. काहीच्या वाळून कोरड लावून ठेवला, त्यांच्या नेऊन टाकल्या, आणि काहीच्या आज संध्याकाळी चेतणारी, फक्त माहीत नाही. फरक एवढाच ठेवला आहे, नाहीतर प्रत्येकाला जायचंच आहे. इथं देवांचे अवतार झाले, येथे
वा. आणि याला आहे ना किती जरी स्वयंपाक चांगला असेल पण जेवढी भूक आहे तेवढंच खावं लागत. लय चाट्या पिट्या देऊन मग ती काय पचत. पाहुणे यग झाला. आता त्यात आमच्या काय चुका नाही. आम्ही 10लाच आलो पण येऊन काय या मंडपाला सांगू. अरे तुमची चूक नाही. प्रपंच आहे ज्याच्या त्याच्या मागे. असं एका प्रपंचातून मोकळीक माय कधीच होत नसते. माणूस कधी मोकळा होतो माहिती आहे. नको सांगायला. तुकोबाराय हेच सांगत होते. तुकोबाराय म्हणतात तुम्हाला सोडवणार यातून कोणी नाही. मरावं लागणारच आहे. इथं कोणी उरलं नाही. पीर मर गए पैगंबर मर गए. अरे सगळे मेले म्हटले. 184 सगळेच गेलेत आणि आता आपणही जाणार आहे. फक्त एक करा. यातून जर सोडवणूक करायची असेल ना त्या अखिल कोट गुण निदान पांडुरंग परमात्म्याची गाठ घ्या गड्या. त्याला भेटा. अशा आशयाचं पहिलं प्रमाण तुकोबाराय लिहित आहे. काळाचा सोसवा बोळाचा किती या काळाचा सोसावा की त्याला सुटलाच नाही गड्या. मोठ्याचं उदाहरण सांगतो आणि शेवा आटोपतो. एकदा भजन करा विठ्ठल. माझं एक आवडतं उदाहरण आहे बाबा. भगवंताचं वाहन असणारा गरुड. गरुडाची आई आजारी पडली बाबा. काळाचा वळसा चुकला नाही एवढं मला सांगायचं. बाकी ठेवून द्यायचं सगळं आता. आणि मग गरुडाची आई आजारी पडल्यावर ती मोठ्याचं वहन होता. त्यानं विष्णू भगवंताला विचारलं देवा आई आजारी आहे. म्हटले बरं बरं बरं. असं काही एखादा डॉक्टर सांगा एखादा हॉस्पिटल असं असन का माझी माय जरा राहिली पाहिजे. म्हटले 4 दिवस. सिस्टीमवाले कोणाला वाटतच ना तुमची काय माझी काय कोणाची आई आजारी पडल्याच्या नंतर वाटणारच आहे. आई मरू नये गड्या. गरुडाला वाटायचं माझी माय मरू नये. पक्षी होता तो. गरुड असा देवाजवळ असा बसला. चेहरा त्यानं उतरून दिलेला. देव म्हटलं काळजी करू नको. एक काम कर काय जरा सुट्टी टाक आणि काही दिवस थांब घरी. गरुड थांबला घरी. आईची सेवा करत होता. जरा इकडं तिकडं फिरायला जायचा यायचा बसायचा. पाहुणे रावळे यायचे. आता बाबा नियम असा आहे एक काय गरीबाच्या घरचं अख्खं घर जरी मरून पडलं तर गावाकडचं कोणी येत. पण श्रीमंताचं कुतडा आजार पडू दे माय गरीत लोक मावती नाही. ती गरुडाची आई आजारी पडली. हे गावाच्या गावात टोळ्याची टोळ्या जायच्या. विष्णूचा वहन ना. आली लोक भेटायले. कोण शाळाचं पाणी आण पेढी आण कोण काय गच घर भरलं गरुडाचं. खावा ना आईला. गरुड मस्त इकडं तिकडं जायचा यायचा फिरून यायचा. फेरफाटका मारायचा. कीर्तनाला जाय कुठं वर्ष श्राद्ध कोणाचं असलं का जायचं यायचं. गरुडाचा घरी गेला की विचारायचा माय कोण आलं तर आज. मी तिकडे गेलो तेव्हा आले होते बाबा. विनेकरी आले 2-4 टाळकरी महिला मंडळ होत्या. बरं बरं काय दिलं गुळ दिला म्हणलं त्या आईनं पाण्याची बाटली. बरं चांगलं आहे म्हणले. त्या आहेच गोडाचे म्हणले ती लोक. एक दिवशीचा प्रसंग आहे. फक्त काळाचा वळसा चुकत नाही एवढंच सांगतो. एक दिवशीचा प्रसंग आहे. काळे कपडे घातलेले काळी गाडी आहे. गाडीवर बसून 2 जण आले. हे दोघं नाही 2 जण आले. आणि 2 जण आले. एक गाडी चालवायला होता. एक खाली उतरला. खाली उतरल्यावर घरात गेला. म्हणले आई आहे का. हाय ना भाऊ बाजाव पडलेली आहे मायाची गोड अशी. हाय आहे उठून बसली. या भाऊ या कोण आहे. म्हणले नाही आई जायचं आहे फक्त आलो होतो तुलाच पाहायला. आतापर्यंत जेवढे पाहुणे आले पाहुणे येतात बसतात विचारितात कशी आहे काय आहे का नाही. आणि तुम्ही आले लगेच चालले नाही म्हणले. आमचं असंच आहे म्हणले फक्त पाहतून जातो. हे गेले मायदाराच्या फटीतून पाहत होती. मेल्यानं म्हणलं गाडीवरून सुद्धा उतर नाही. तेव्हा पण एक मन आहे काय घोड्यावर आहे का पाहुणे. हां ते असंच होतं.
गेलो बो ते निघून गेले. गरुड आला. गरुडानं स्वामीजी विचारलं, माय कोण आलत? बाबा ओळख नाही, पाळख नाही, काळे कपडे होते, हा पण शिंग होते मेल्याला. म्हणले दोघाला शिंगावाले पाहुणे आलते. हा गरुडानं विचार केला, माय रंगारंग कसे होते? काळे कुट्ट, कपडे कपडे काळेच. गरुडानं ओळखलं, पाहुणे नव्हते, आई. हा हे येतात असतात मरणाच्या आधी. गरुडानं लगेच मालकाला फोन लावला. मालक म्हणले बोला. विष्णू भगवान म्हणले आज आमच्या घरी काळ्या कपड्यावाले 2 जण आलते. कोण आलते पहा बरं. ते म्हणले थांबा आता लई काम चालू आहे, कीर्तन नेमकं शेवटावं आलं, 10-5 मिनिटं राहिले नंतर फोन करतो. दिला ठेवून बा. त्यांना पक्क कळालं कोण गेलं होते याच्या घरी. यानं विचार केला, हे पाहून गेले त्या आरती संध्याकाळी येणार माय माय मारणार हे घेऊन. बरं यांना काय किव नाही, करून नाही, माया नाही, दया नाही, मारती झोडी ती तोडी ती आमाचे. त्यांना काय घेणं, यानं किती तारखा धरल्या पुढं, याला कुठं कुठं हिंडायचंय. आला बांधला पोतड्यात गेली घेऊन. त्यांना काय करायचंय, ते कोणाला सोडत नसतात बा. इंगळे बाबा आता लोक कोणाला सोडलं नाही, तुम्हीच आता प्रमाण दिलं. देवाचे अवतार खपवले त्यानं. इथं काय यानं आता याला काय ॲम्ब्युलन्स पाहायची नव्हती. यानं लगेच आई पाठीवर टाकली. जो का प्रवास सुरू केला बुवा, असा 1 वाजता निघाला. आंध्र पडेपर्यंत तर हिमालयच गाठला. वाऱ्याच्या वेगानं गेला. आणि वाऱ्याच्या वेगानं गेला. नेमका अजून अंधार पडायचा बाकीच होता. थोडा असा उजेड होता. आणि खाली उतरवणार तर पुढं ते काळ्या कपड्यावाले 2 जण हजर. जय हरी जय हरी. म्हणले इकडं कुठं? म्हणले तुमचीच वाट पाहत होतो. म्हणले काय? तुमच्या आईचा मृत्यू इथं लिहिलेला होता. म्हणले घरी होणार नव्हता. तुम्ही हिला घेऊन इकडे येणारी हे लिखित होतं. मग आमच्या मालकानं आम्हाला सांगितलं की तुम्ही गाडी काढा लवकर ये, मला जाऊन बसा. गरुड त्याच्या आईला घेऊन तो येईल आणि तिथून तिचा प्राण काढा आणि वरती या. गरुडानं डोक्याला हात लावला आणि ढसा रडू लागला बुवा. खाली बसला ओक्सा बोक्षी रडू लागला. आणि त्या आईनं तर तोपर्यंत तर त्याची PM केली सुद्धा. माईचा आत्मा काढला. त्याला काय घेणं. ती गेले त्यांच्या गावाला. भगवान तिथं आले. विष्णूजी म्हणले गरुडा कामून रडू लागला. देवा अरे मगच तुम्हाला फोनवर सांगितलं असतं. मी काला आणलीस तरी माझी आई इकडं. असंच आहे गरुडा, लहाण्याचे असू मोठ्याचे असू, इथं कोणाला सोडत नाही. हा काळ आहे, घडी घडी काळ वाट याची पाय. अजून किती आहे अवकाश? ते मला घड्याळ बंद पडलं. अवकाश नाही काय नाही, संपला. गरुडाची आई घेऊन गेला. गरुड रडायला लागला. भगवंतानं तोंडावरून हात फिरवला. गरुड म्हणला आता जमत नाही, मला माझी आई दाखव. मला बाकीचं माहीत नाही, मला तिच्याशी बोलायचं आहे. हट्टाला पेटला. भगवंत जवळ बसले. भगवंत म्हणले गरुडा आई दाखवता येत नाही. आईचं शरीर आहे, या शरीरावर तुला काय विधी करायच्या त्या कर. आणि आईच जर पाहायची असेल, आईला जर चांगलं नांदवावं असं तुला वाटत असेल ना, आई चांगली राहावं असं तुला वाटत असेल ना, प्रेतकल्प नावाचं कल्प भगवंतानं गरुडाला सांगितलं. त्या दिवसापासून हा विधी बाबा चालू झाला. त्या प्रेतकल्पाच्या आधारावर गरुड पुराण नावाचा ग्रंथ बनला. आणि त्या गरुड पुराणामध्ये इथून निघाल्याच्या नंतर कोण्या लोकाला माणसं जात्यात. मग ते भगवंतानं गरुडाला त्या हट्टापुटी सांगितलं. तेव्हापासून आपल्या काही श्राद्ध व्हायला लागले. विठ्ठल आधी कदाचित हे श्राद्ध वगैरे या काय पिंडदान विद्या वगैरे सांगितलेल्या नाही आणि या नव्हत्याच. मग त्या दिवसापासून सांगितलंय. म्हटले काय काय करावं. मग भगवंतानं सांगितलं माणूस गेल्या दिवसापासून मग काय काय विधी कर. मग त्याच्या नावानं एक दगड ठेव, त्या दगडामध्ये त्याचा प्राण आहे असं मान. आता तू पाणी दिलंस ना, म्हटले बरं तूच त्याची सेवा कर. आता उद्या पण गाईची दूध घालायला गावाकडं जायचं. बिडी सिगरेट तांबाखू बिमाकू खायची प्यायची नाही, इथंच थांबायचं. या आत्म्याला सेवा करायची याची. म्हणले कोणाची? म्हणले तुझ्या आईचाच आत्मा आहे जणू असं म्हणायचं. ते आता आत्मा आहे, त्याला जीव खडा म्हणतात आमच्याकडं. तुमच्याकडं काय म्हणतात? जीवच म्हणतात. मेल्यावर जीवच म्हणतात सगळे, त्याला काय जीवच म्हणतात. असं असा तो जीव खडा आहे. मग त्या जीव खड्याची व्यवस्था तू कर. त्या दिवसापासून तू काम करायचं. कुठपर्यंत? म्हणले 13 दिवसापर्यंत हा इथंच असतो. म्हणून याची खाण्याची पिण्याची व्यवस्था तू करायची. मग आपल्याकडे तेच करतात ना बाबा. आमच्याकडे काय करतात? समका खांद्यावर माणसाला घेऊन गेले, गावाच्या बाहेर ठेवलं का रामभाऊन आणि श्यामभाऊन दोघांनी विचार करायचं. एक दगड आणायचा, स्वतःचं उपरणं काढायचं, त्यानं कोरडा करायचा, त्याला त्या उपरण्यावर मांडायचं. 2 घास त्याला बरोबर आणलेला भात खाऊ घालायचा.
आणि त्याला बरोबर घेऊन स्मशानात जायचं. फिरविला घट फोडीला चरणी महावाक्य ध्वनी बोंब झाली. घरी आणायचा, दक्षिण दिशेला मांडायचा आणि सगळ्यांनी मिळून दररोज तिथं जाऊन भजन करायचं. त्याच्याजवळ त्याला करमू लागायचं, त्याला बरं वाटलं असं. तिथं जाऊन बसायचं, सगळ्या भावकीनं जमायचं. एक एक भाकर सगळ्यांनी घेऊन यायची. मस्त पंचभाज्या आणायच्या आणि मिक्स भाज्या करू करू खायच्या आणि त्यांना पाहायचं. दुःखच झालं ना यायला. मग बया घे रंबाई घे. त्यात आमच्याकडे हेच करतात. तुमचं मला माहीत नाही, पण आमच्या भागाला सांगतोय मी, तेच आहे आमच्या तालुक्यामध्ये. मग ते असे सगळे एकत्र जमतात. त्याला जेव घालायचं. जेवण झालं का मग त्यानं आणि यानं दोघांना झोपायचं. सकाळी पुन्हा दोघांना उठायचं आणि उठल्या उठल्या तंबाखू खायची. तुमच्या काय करतात नाही तर बिड्या प्यायच्या. त्याशिवाय होतच नाही म्हणले मला. हा बाकीचं काय आहे तेच करतात सगळे. असं 9 दिवस करायचं, बरोबर का नाही. आणि 10व्याच्या दिवशी मग पाहायचं इकडं तिकडं, घ्या दावं करून, बरोबर का नाही. हां तुमच्याकडे कसं आता मी दावं सांगू कसं आहे, लई गोड आहे. सांगतो फक्त 5 मिनिटात सांगतो. शेवा टपती घेतो. तुम्ही म्हणा लई टायमाचं चाललं. टायमच नाही येणं सांगितलं. 1 वाजता चालू द्या म्हणून रांबवलं, नाही तर आवरवलं होतं खळं. त्यात काय ते आता त्यांचा आग्रह म्हणून तो 1 वाजू राहिलो मी, तेवढं सांगतो फक्त. आणि मग यांनी काय करायचं, सगळ्यांनी मिळून एकत्र यायचं. आणि मग एकत्र आले ना एकमेकाला विचार जाई ते खडा कुठे ठेवला. खडा म्हणजे खडा दगड लाव फोन श्यामबाबांना ठेवला. ते गेलं कीर्तनाला. बाबा 7-8 वर्ष पहिल्यांदा आम्ही तेच केलं म्हणून मला माहित आहे. आणि मग दगड येते यांचे, दगड राहते एका पिशवीत कोंबलेले, हात सुद्धा येत नाही अन्न त्याला. त्यात लाल मुंग्या ना अंडे घातलेले, कावळेने त्याच्यावर अभिषेक केलेला, झाडाच्या बोंदक्यात खोसून ठेवलेले दगड, आत्म्याची पूजा मेल्यानंतर. तुमच्याकडे कशी हो? नाही बा मी म्हणजे साक्ष तुमची माझी सगळ्याची एकच ठिकाणी आणू आपण. बाबा कसं आहे हो? मग तो आत्मा काय म्हणत असेल, सृष्टीमाले तुमचं काय मत आहे? तो काय म्हणत असेल माहिती आहे, मी नाही सांगत. तुकोबारायच्या भाषेत सांगू. तुकोबाराय म्हणतात तो दात खात असेल आणि तो नक्कीच म्हणत असेल कटा कटा करीती पितार, कटा कटा करीती पितार, कटा कटा करीती पितार, कटा कटा करीती पितार. त्याचे पितर कटकटा दात खातील आणि त्याला काय म्हणतील माहितीये, अरे असा पोऱ्या जन्माला घातला का माझं बघा म्हणले आता काय चालली अवस्था. आतापर्यंत काय नाही केलं याच्यासाठी. रक्ताचं पाणी हाडाची काढ, अरे रात्रीचा दिवस केला. याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी याच्या डोक्यात. एका दिवशी सगळ्याच्या टोप्या आपल्या डोक्यात. कोणा करता केल्या म्हणले पोट्ट्या करता. आणि तो काय करतो मा करता. मी मेल्याच्या नंतर माझ्या करता काय करून राहिला आता. मी होतो तोपर्यंत वाट्यावर बसून खात पित होतो. अरे लागली भूकचा हाक मारून सांगत होतो, ए दादा सांगणार रे, अरे भूक लागली, ए अरे ठेच लागली, अंगठ्यातून रक्त निघतंय, चाल ड्रेसिंग करून येऊ गावात. अरे गायनं धक्का दिला रे पोट्या, तू नव्हता घरी, मी गेलो कडबा टाकाया, गायनं मारलं रे, लचक बसली कमरेत, चल दवाखान्यात घेऊन. आता काय सांगन, आता सांगन कोणाला. मेल्याच्या नंतर कोणाला सांगायचं हे दुःख. तिथं ती गरुडाला हे सगळं चित्रीकरण भगवंतानं सांगितलंय. अरे मेल्याच्या नंतर ह्या लोकांना दिसत नसतं रे, यांचे हाक आकल्यापर्यंत येत नसते, आहे तोपर्यंत माया लावतील. पण मेल्याच्या नंतर ही लोक आता मात्र कोपल्याशिवाय राहणार नाही, म्हणून यांना शांत करणं हे काम आपलंय. गर्भ आहे बाबा, गर्भ पोटामध्ये. गर्भ जर आता आहे तोपर्यंत त्याच्या आईला सांगू शकतो, आहे तोपर्यंत विनेकरी बाबा सांगू शकतो, बरोबर का नाही. तुम्हाला काय माहिती, आपल्याला दोघायला काय माहित, आपल्याला नाही माहित, आपल्याला नाही. पण संतांची प्रमाण आहे, संतांची प्रमाण आहे तशी. संतांनी सांगितलेलं आहे. आईला सांगतो कशावरून,
बघा किती गोड आहे. राजा दशरथाला मुलबाळ होत नव्हतं त्यावेळेला वसिष्ठजींनी युक्ती सांगितली. काय? यज्ञ करावा लागल ना. यज्ञातून जो प्रसाद मिळाला शास्त्री बाबा, प्रसाद मिळाला. आणि प्रसाद मिळाल्यावर स्वामीजी तो प्रसाद तुझ्या पत्न्यांना दिल्याच्या नंतर आता पत्न्यांना गर्भ राहिला असेल का नाही आणि त्यांची काय इच्छा आहे विचारून ये. म्हणून राजा दशरथ त्यांच्याकडे गेलेत. आणि राजा दशरथानं विचारलं, काय तुझं होती जे डोहाळे सांगव वेलाळे मजपासी, म्हणून मला माहित आहे, नाही तर मला कवा राहिला. पण मला ते प्रकरण माहित आहे म्हणून माहित आहे. मग तो गर्भ सांगत असतो आईला, काय ए माय गहू निसायला घेतले का? म्हणले हो. खडे खाय. तुम्हाला मला नाही माहित. इकडं बोर खा, बोर. आता बोराचे दिवस आहे. चिचा खाय. मग आपल्याला घरून फोन येतो, कुठं आहे? म्हणले खाल्ल्या माळ्यात चिचीच्या वावरात. 2 चिचा घेऊन या ना. ही तीच आहे. ती सांगत आहे आईला तू काय खाय. आईला आतून सांगतं. आता ती बाजूला झालं. आता आईचं त्याचं नातं तुटलं. खाणला गेला, आईपासून बाजूला केला. आता कोणाला सांगत? मग ती बॉम्बलाय लागलं का मग यायनं म्हणायचं पाप्याला ना अशी सवयच लागत चालली. सवय नाही ती बुक्यानं यकुळ झालं, बाकी काही नाही. खायला घाल त्याला गप मरण ते, बाकी काय नाही. पोट भरलं का मजन लोळत आहे. असंच आहे यांचं. कोणाचं? गेलेत ना आपल्यातून. अर्जुन बाबाचं यांचं असंच आहे सगळ्यांचं. म्हणून यांच्याकरता एक व्यवस्था करावी लागते. काय व्यवस्था आहे? बाकी काय नाही. पिंडदान नावाची व्यवस्था आहे. ती जर त्यांना केली तर ही लोक तृप्त होतात. आणि तृप्त झाल्याच्या नंतर आशीर्वाद देतात. मी सांगत नाही, तुकोबारायांच्या भाषेत सांगू. तुकोबाराय म्हणतात ही लोक खाऊन पिऊन जेव्हा तृप्त होतात आणि यांचा आत्मा एकदा ह्या गेलेल्या लोकांचा शांत झाला की हे आशीर्वाद देतात. तो कमाने पितृ आशीर्वाद देते कल्याणाई सिद्धी सदा त्यांचे, कल्याणाई सिद्धी सदा त्यांचे. कमाने पितृ आशीर्वाद देते कल्याणाई सिद्धी सदा त्यांचे, कल्याणाई सिद्धी सदा यांचं कल्याण हो गड्या. आता बघा ना, हे वाल्मिक भाऊ आणि देवीदास भाऊ यांचे वडील आता हे पितर होऊन बसलेत, बरोबर का नाही? आता हे पितर जिथून पाहत असतील ना तिथून नक्कीच म्हणत असतील, काय असे पोरं जन्माला घातले, एवढा मोठा सोहळा केला, असा मंडप टाकला, अशी टाळकरी, असं भजन, असं कीर्तन, एक वाजलं पण कीर्तन चालूच होतं. म्हणले आशीर्वाद आहे गड्यावर लेकराव तुम्हाला. म्हणणार का नाही? आता म्हणावंच लागेल. तुकोबारायच्या भाषेत तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छेते तया कुळा. पण कशानं? इथं नामाचा घोष केला, त्या पांडुरंग परमात्म्याचं भजन केलं आणि त्या भजनामध्ये ही सगळी मंडळी दंग झाली. एवढं तीळ तीळ पुण्य त्यांना वाहिलं. त्या लोकांना दुसरं काही नको, पिंडदान केलं आणि त्या पिंडदानानं त्यांना मुक्ती मिळाली. आपण सगळे एकत्रित येऊन भजन केलं. हे भजन देवापर्यंत गेलं आणि तो पांडुरंग परमात्मा त्यांना सोडवणार आहे. म्हणून करता त्या पांडुरंग परमात्म्याचं मोठ्या प्रेमानं एकदा आपण भजन करायचं आहे. विठोबा मला लय आनंद वाटला आज. पण गड्या आपण किती चांगलं वागा बाबा. आता मी जे बोललो ना, किती तुम्ही कसंही करायचा प्रयत्न करा, भगवंताच्या मनात जे आहे ना तेच घडतं. तुम्ही 9ला या 10ला या, तुम्ही किती ठरवून या, पण त्याला जर हे द्यायचंच नव्हतं ना इथं, तो देणारच नाही. आपण नाही का गावात किती बाबा तुम्ही चांगलं वागून पाहिलं, किती चांगलं वागून पहा, किती पाहुण्या रावळ्यात याच्याकडं त्याच्याकडं सगळ्याकडं, पण 50% समाजा हात धुवून तुमच्या मागच लागलेला आहे. तो चांगला तुम्हाला कधीच म्हणणार नाही. चांगला म्हणणारा एकच आहे, तो जगाचा नायक परमात्मा आहे. त्याच्याजवळ तुमचा न्याय नक्की होत असतो गड्या. म्हणून चांगलं वागायचाच प्रयत्न केला पाहिजे. लोकाचं काम आहे गड्या नावं ठेवणं, प्रत्येकाच्या बाबतीत लोकाचं काम आहे नावं ठेवणं. तुम्ही गावातून जर असं चाललात ना आणि गावाच्या पुढं जर तुमचं थोडं नाक निघत असेल ना, जर थोडं टोक तुमचं पुढं निघत असेल ना, तुम्ही कशालाच आवरत नाही ना, तर तुमच्याबद्दल अपप्रचार ही लोक करणारच. आणि 50% लोकांना काहीच उद्योगच नाही दुसरा. यांनी फक्त पारावर बसायचं आणि तिकडून श्यामबाबाची गाडी आली रे आली चाललं वाटतं कुठंतरी लुटायला. चोर रात्रीच्या चोऱ्या करताना हाडवळे कपडे घालून. तुम्ही काही करा बरं का, कोणताही व्यवसाय असो, प्रत्येक क्षेत्रात ही मंडळी आहे, यांना घाबरायचं नाही.
मी का सांगतो हे सगळं पोटतिडकीनं माहिती आहे का? आत्ता वारी आली बघा त्र्यंबकची, आता वारी आहे ना त्र्यंबकेश्वरला. वारीच्या पिरियडमध्ये बऱ्याच लोकांना माळा घालायच्या. काय करायचं? माळा घालायच्या. पण कुठं? त्र्यंबकला जाऊन कुशावर्तात मस्त स्नान केलं, स्नान झालं का माळा घालायच्या. माळा घातल्या का मग तिकडं काही लोकांना स्टेटस ठेवायचे. कोणाची? ज्यांना माळा घातली त्याची मुद्दाम कळ त्यांना लई झाला बरं का बाबा, हां 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 झाला बाबा. मग काही ना खाली कमेंट करायच्या, करू करू लागला देवपूजाला. हा ते काहीतरी असंच आहे माय. म्हणून त्यानं काय करायचं, घरापर्यंत येऊस तर रंजीस होऊन एका परची ती माळ काढून फेकाडायची. आणि घरी आला का अरे लोक का त्यानंच म्हणायचं परत, एका चांगली आहे का, चला जाऊ यावल्याला बसू थोडंसं. बाबा यातून परमार्थ घडत नसतो. अधोगतीला जाण्याचे मार्ग आहे. गतीला जाण्याचा एकच मार्ग आहे. कोण्याही वयात परमार्थ हा करता येतो आणि चांगला करता येतो. या लागी दुष्कृती जरी झाला तरी का अनुताप तीर्थी न्हाला, नाहो निमज आणतो आला सर्व भावे. कोणत्याही वयात कितीही पापी असो दुराचारी असो एकच मार्ग आहे, दुसरा मार्गच नाही. एक मार्ग गोड आहे. कोणता? परमार्थ, भगवंताचं नामचिंतन. या मार्गानं जो जो गेला आतापर्यंत त्याचा उद्धारच झाला आणि यमानं त्याची सोडवणूक केली. हेच एक तुकोबारायाला ह्या अभंगामधून सांगायचं होतं. तुकोबारायाने अभंग मांडला. त्या काळचे समकालीन लोक होते, ते म्हटले तुकोबाराय हे आम्हाला सगळं कळालं, पण एक मात्र आम्हाला कळायचं बाकी आहे. म्हटले काय? आमचं मरण आम्हाला कोण सांगेल? म्हटले तुमचं मरण सांगणारा तो विश्वाचा मालक आहे. जसं त्यानं सगळ्या संतांना सांगितलंय तुम्हाला सुद्धा सांगेल. फक्त एक करावं लागेल, काय? हातानं टाळी आणि मुखानं नामचिंतन तुम्हाला करावं लागेल. बाकी या व्यतिरिक्त परमार्थ नाही. कितीही टोकाचा रत्न असू द्या, कितीही बोलणारा असू द्या, पण परमार्थ हा फक्त भजनानं होतो आणि देवाच्या नावानंच होतो. या व्यतिरिक्त परमार्थ नाही आहे. म्हणून भजन हे प्रमाण आहे, नाम हे प्रमाण आहे. आणि ते नाव तुम्ही मुखानं कसं घेतलं पाहिजे? म्हटले बाकी काही करायचं नाही. हात वर करायचे प्रत्येकानं, देवाला असं मस्तपैकी समर्पण करायचं. हे देवा अखिल कोट ब्रह्मांडाच्या नायका, हे बघा आमच्या हात वर आहे, अख्ख्या मंडपाचे आहे. असेच वर हात करायचे, त्याला सांगायचंय तुझं भजन आम्ही असं करणार आहे. साहेब मी त्यांचं नाव जरा नंतर वापरलं. याचं कारण असं आहे, जो गावाचा मोरप्या असतो त्याला हल्ली सरपंच म्हणतात. पूर्वी पाटील होते. पाटलाचं लेकरू माझ बरोबर आहे. पाटलाला शांबरी पावर असायचा आणि आता सरपंच आला आहे. म्हणून सरपंच साहेबांचं मोरादे साहेबाचं थोडं नाव मागं ठेवलं होतं. असो, त्यांच्यासाठी एक क्लिप आहे, ऐकून ठेवा. विश्वगुरू श्रीमंत निवृत्तीनाथ दादाचं जगात मंदिर भव्य व्हावं अशी एक वाडवडिलापासून आलेली माझ्याकडे एक इच्छा होती. माझ्या आजोबानं वाऱ्या केल्या, म्हणजे मी माझं चरित्र नाही सांगत तुम्हाला, वाडवडिलानं तेच केलं, आईबापही तेच करतात. म्हणून तिसऱ्या पिढीला हा पेटा त्यांनी दिला आणि त्यांनी एकच निरोप दिलेला होता, विश्वगुरू श्रीमंत निवृत्तीनाथाचं गोड मंदिर व्हावं गड्या. मग जन्माला यावा छत्रपती, पण दुसऱ्याच्या घरात नाही. मंदिर आपण कीर्तनं करतो, लोकांकडून पैसे आणतो आणि आपल्या प्रपंचाला लावतो. आपला प्रपंच धाडाचा व्हायचा नाही. मग ह्या पैशाचं काय करणार? म्हणले दररोज कीर्तनं करतो ना, मग ह्या कीर्तनाच्या पैशावर सुंदर असं आपल्याच घरी मंदिर बांधलं तर काय अडचण आहे. म्हणून तुम्ही दिलेल्या धर्मातून मिळलेला पैसा मी कोणापुढं झोळी केली नाही. आणि आजवर कीर्तनाचा पैसा दादा मागितला नाही बरं, कमी नाही केलं बाबा, अजून मागितला नाही. देताल तुम्ही 5 रुपये द्या, 10 रुपये द्या, आपण ते येणार. आणि जगत नायक, विश्वाचा चालक मालक, अशा अनंत कोटी ब्रह्मांड नायक त्या प्रभू परमात्म्याचं एक गोड मंदिर व्हावं अशी माझी एक प्रांजली इच्छा होती. आता स्लॅबचं काम झालं. विश्वगुरू श्रीमंत निवृत्तीनाथ दादांचं हे आपल्या भागातलं पहिलं मंदिर आहे. आतापर्यंत निवृत्तीनाथ दादाची मूर्त नाही, हे तैलचित्र आहे. जे आत्ता तुम्ही बघतात हे तैलचित्र आहे, ही मूर्त नाही आहे. सगळ्या संतांच्या मूर्त्या आहेत, सगळ्या देवाच्या मूर्त्या आहेत, पण निवृत्तीनाथ दादाची काय मूर्त नव्हती. म्हणून थोडे प्रमाणं जमा केले आणि त्या प्रमाणांच्या आधारावर निवृत्तीनाथ दादा कसे असतील हे मांडण्याचा प्रयत्न केला. जसं ज्ञानोबाराय कसे होते हे विदर्भातल्या आपल्याला एका कीर्तनकारानंच दिलेलं चित्र आहे. ते प्रज्ञाचक्षू होते गुलाबराव बाबा. आजही आळंदीला जर आपण गेलो, ज्ञानेश कन्या गुलाबराव बाबानं दिलेलं चित्र हे त्या तिथं आपण फोटो लावलेला आहेत आळंदीला. त्या विना मंडपाच्या मध्ये कारंजा मंडपात बरोबर माझ्या बोटाकडे लावलेला फोटो हा प्रज्ञाचक्षू गुलाबराव बाबांचा आहे. त्यांनी हातानं काढलेलं हे चित्र. असं म्हणतात की गुलाबराव बाबानं ज्ञानोबाराय आपल्याला दिले. निवृत्तीनाथ दादाची मूर्त अजून तयार झालेली नव्हती. म्हणून विश्वात पहिली एक चांगली मूर्त निवृत्तीनाथ दादाची बनावं म्हणून अनेक प्रमाणानं ही निवृत्तीनाथ दादाची
पहिली मूर्त असणार आहे. मूर्त तयार झाली, मंदिराचाही स्लॅब झाला, वर कळसाचं काम आता चालू आहे. तुम्ही म्हणाल मग आम्हाला का सांगितलं? तुम्ही 100 रुपये मला द्या म्हणून सांगितलं. तुम्हीच देतात. हे पैसे कोण देतं? कीर्तनात कोण देतं? सप्त्यात तुम्हीच जमा केलेले आहे ना. तुमच्याच खिशातले 2-2 रुपये त्या मंदिराला पोच झालेत. असं ते मंदिराचं काम गोड चाललेलं आहे. दैवत दिग्वत नावाची गाव आहे, चांदोड तालुक्यात गाव आहे. त्या दैवत गावाच्या शिवारामध्ये या मंदिराचं गोड असं काम 1 एकरामध्ये चालू आहे. कधी जर त्या भागाला बरं का मावले हो आणि कोणी आपलं असेल बायाला लई सवय राहती, माझ्या जावाची बहीण आणि बहिणीची जावं, जावीची फुईन फुईची काय ननंद लई गोड असते ते. जर कोण असेल तर तिकडं कधी आलेच चक्करला तर मंदिरावर या म्हणून सांगण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा माझ्या निवृत्तीनाथ दादाच्या चरणावर समर्पित करतो. सेवेला थांबतो. जर माझ्याकडून काय उन्हपातं बोललं गेलं असेल आणि 11 मिनटं तुमचे वर घेतल्याबद्दल सगळ्यांचा दिलगीर व्यक्त करतो आणि सेवेला थांबतो. विठ्ठल क्षमा